झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्यातल्या तीव्र दुष्काळाचा परिणाम पशुधनावर झाल्याची ही बातमी आहे। चारा छावण्यांमुळे पशुधन काही प्रमाणात तगलं असलं तरी दूध संकलनात मोठी घट झाली आहे। जिल्ह्यातील दूध संकलन 3 महिन्यात 1 लाख लिटरनं घटलंय। मागच्या एका महिन्यातच 50,000 लिटरनं दूध संकलन कमी झालंय। पाण्यानंतर आता दुधाची टंचाई जाणवणार असल्याची ही चिन्ह दिसतायत। 50,000 लिटरनं दुधाची संकलनातली घट दिसून येते एका महिन्यात। पण पाहतोय चारा छावण्यांमुळे ही गुरं जनावरं तगली आहेत। मात्र आता पाण्याच्या टंचाईनंतर दुधाची टंचाई जाणवू शकेल अशी ही परिस्थिती आहे। सांगली जिल्ह्यामधनं ही आकडेवारी आपल्या समोर आली आहे। 50,000 लिटरनं दूध संकलनात घट झाल्याचं दिसतंय। अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे आणि यावरचाच एक विशेष रिपोर्ट पाहूयात। सांगली जिल्ह्यात सलग 2 वर्ष दुष्काळ आहे। जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये 485 गावं टंचाईग्रस्त आहेत। सरकारकडून 54 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्यात, मात्र ही संख्या अपुरी आहे। या छावण्यांमध्ये सुमारे 46,500 जनावरं दाखल आहेत। प्रत्येक जनावराला दर दिवशी 15 किलो चारा दिला जातो। मात्र फक्त ऊसाचा चारा दिल्यामुळे एकतर जनावरांच्या तोंडात जखमा होत आहेत, शिवाय वैरण पेंड यासारखं पौष्टिक खाद्य नसल्यानं दुधावर परिणाम होतोय। दिवसाला 15 लिटर दूध देणारी एक गाय आता केवळ 5 लिटर दूध देत असल्याचं शेतकरी सांगतायत। जनावरं छावणीत बांधली आहेत, जागा बदल झाल्यामुळे सुद्धा दूध देण्यावर परिणाम झालाय। जनावरांचा गर्भपात व्हायला लागलेला आहे, त्यामुळं इतकी अजून जनावरांची हाल चाललेला आहे। दुधाची इतकी सर्वसाधारण 15-20 लिटर देणाऱ्या जनावरांची आता 5-6 लिटर दूध यायला लागले। सुका चारा पाहिजे कारण आणि चाऱ्यात बदल पाहिजे की कारण एकच ऊस किंवा वाढ ह्याच्यापेक्षा जास्त काय दुसरा चारा देतच नाही सर। सांगली जिल्ह्यात डिसेंबर 2012 मध्ये 14,24,000 लिटर दुधाचं संकलन झालं होतं। आता मात्र मार्च महिन्यात दूध संकलन घटून ते 13,25,000 वर आलंय। त्यातही गेल्या महिन्यात तब्बल 50,000 लिटर दुधाचा तुटवडा निर्माण झालाय। टोटल संकलन 13,25,000 आहे लिटर। मागच्या फेब्रुवारीच्या तुलनेत 50 ते 55,000 आहे। मागच्या ह्याच्यात 13,83,000 होतं कलेक्शन। निव्वळ आपण ऊसावरच वैरण जर आपण जर घातलं आणि जनावराला तर ते तोंडाला जखमा होतात। निव्वळ ऊस देऊ नये, त्याला हार आणि ज्वारीचा कडबा देखील आपण जनावरांसाठी द्यावं शासनानं, अशी शासनाला मी विनंती करणार आहे। जनावरं कत्तल खाण्याकडे विक्रीसाठी चालली आहेत, त्यामुळे प्रशासनाकडून गावागावात मार्गदर्शन केलं जात आहे। जनावरांना औषधं दिली जात आहेत, मात्र पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्यांची आणखी गरज आहे। दूध संकलन कमी झाल्यामुळे भविष्यात नवीन संकट उभं राहण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी रवींद्र कांबळे, सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।